जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी उपोषण केलं। तिथूनच मराठ्यांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं जन आंदोलन सुरू झालं, जे आता महाराष्ट्रभरात सुरू आहे। त्यानंतर ओबीसींनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीतून आंदोलन सुरू केलं। लक्ष्मण हाकेंनी मराठ्यांना ओबीसीत येण्यास विरोध केला। तेही आंदोलन आता महाराष्ट्रभर पसरलं आहे आणि सुरूच आहे। त्याच जालना जिल्ह्यात आता तिसरं आंदोलन सुरू आहे, ते ब्राह्मण समाजाचं। ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांनी जालन्यात गेल्या 7-8 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे। ब्राह्मण समाजाच्या गोरगरीब नागरिकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। दीपक रणनवरे जालना शहरात सहकाऱ्यांसह हे उपोषण करत होते, मात्र अचानक त्यांची तब्येत खालावल्यामुळे हे उपोषण चर्चेत आलं। त्यानंतर डॉक्टरांच्या टीमसह उपोषणस्थळी डॉक्टर्स दाखल झाले आणि त्यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली। यावेळी जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांना उपोषण सोडण्याची विनंतीही केली। मात्र दीपक रणनवरे यांनी राज्यातील तमाम समाजाच्या बांधवांना विचारून योग्य तो निर्णय घेईल असं सांगत उपोषण सोडण्यास नकार दिला होता। मात्र त्यानंतर त्यांनी लेखी आश्वासन घेत हे उपोषण मागे घेतलं। आज या ठिकाणी तहसीलदार मॅडमनं आम्हाला जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे एक पत्र दिलंय आणि या पत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत 3 तारखेला मुंबई मंत्रालय येथे एका बैठकीचं आयोजन शिष्टमंडळासह केलेलं आहे। मी आज 2 वाजता हे पत्र तर आता घेतलेलं आहे, 2 वाजता उपोषण मागे घेणार आहे, जेणेकरून बाहेरगावून येणारे बंधू भगिनी सगळेजण या ठिकाणी भेटायला येतील आणि त्यानंतर आपलं हे उपोषण पाठीमागं घेतलं जाईल। दीपक रणनवरे यांना शासनाकडून पत्र मिळालेलं आहे आणि त्यांची जी मागणी होती बैठक आयोजित करावी आर्थिक विकास महामंडळाबाबत, तर त्यासाठी शासनाने त्यांना 3 सप्टेंबर ही तारीख दिलेली आहे। तसं पत्र शासनातर्फे मी त्यांना पोच केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। तर जालन्यातील या उपोषणात माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी भेट दिली होती। त्यावेळी ते काय म्हणाले होते, ऐका। संघर्ष समितीच्या वतीनं जालना शहरामध्ये त्यांच्या समाजाच्या काही मागण्या घेऊन दीपक रणनवरे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। समाजाचा त्यांना पाठिंबा आहे आणि प्रामुख्यानं ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं ही एक त्यामध्ये प्रमुख मागणी, याबरोबर अन्य काही मागण्या आहेत। मला असं वाटतं की शासनाने अनेक वेळेस या बैठका घेऊन अशा प्रकारची महामंडळं इतर समाजाला जे दिले तसं ब्राह्मण समाजालाही देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु अद्यापर्यंत ती मागणी पूर्ण झाल्यामुळं समाजाचे प्रतिनिधी म्हणून दीपकने या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की ही मागणी रास्त आहे, समाजाच्या हिताची आहे। मी उद्या मुंबईमध्ये देवेंद्रजी फडणवीसांच्या सोबत आहे, जरूर मी ही मागणी त्यांच्या कानावर टाकीन आणि ब्राह्मण समाजासाठी अशा प्रकारचं महामंडळ स्थापन व्हावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना करेन। तर यावरून जालना हे उपोषण आणि आरक्षण याचं केंद्र झाल्याची चर्चा रंगली आहे। आता या उपोषणकर्त्यांच्या मागण्या तरी मान्य होतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आधी मराठा समाज, नंतर ओबीसी समाज आणि आता ब्राह्मण समाज जालन्यातूनच उपोषण आणि आंदोलन करताना पाहायला मिळत असल्याने एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।